सोलापूर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सोलापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात मंगळवार एप्रिल 28 रोजी ऑटो आणि टॅक्सी चालकांनी जोरदार निषेध आंदोलन छेडले। धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून चालकांना ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र शहरात तब्बल 17,000 चालक असतानाही या उपक्रमाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। सभासद नोंदणीसाठी आकारण्यात येणारी 800 रुपयांची फी ही पूर्णपणे अवास्तव असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी यावेळी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की हे शुल्क बांधकाम कामगारांप्रमाणे केवळ 1 रुपया ठेवण्यात यावे। तसेच चालकांच्या कल्याणासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद करावी अशीही त्यांनी ठाम मागणी केली। याच वेळी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला। वाहतूक शाखेकडून गणवेश नसल्यास चालकांवर तब्बल 1500 रुपयांचा दंड आकारला जातो। मात्र कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून चालकांना गणवेशच उपलब्ध करून दिला जात नसल्याने हे मंडळ नेमके कोणासाठी आहे, असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। या सर्व मागण्यांसंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपकार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत या सर्व मुद्द्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। या आंदोलनात महासंघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। दरम्यान या आंदोलनानंतर शासन काय निर्णय घेणार, चालकांच्या मागण्या मान्य होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य याच्या माध्यमातून आज प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे चालक कल्याणकारी मंडळाचे सभासद ID कार्ड वितरण करण्याचा प्रोग्राम होता आणि सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांना याचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे प्रयत्नाने आज आम्ही एक निषेध म्हणून तोंडावर काळ्या पट्ट्या लावून माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपकार साहेब यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिले की निवेदनाचा विषय हे होता की जे कल्याणकारी मंडळ त्याला आम्ही 2024 पासून या कल्याणकारी मंडळाची फी मात्र 1 रुपया करावी। 800 रुपये हे चालकांना सोसणार नाही आणि 800 रुपये खूप जास्त फी होते। याच्या विरोधात आम्ही एक मूक मोर्चा आज घेऊन आलो होतो आणि साहेबांना भेटल्यानंतर साहेबांना आमची एकच विनंती होती की आपण या कल्याणकारी मंडळाच्या मार्फत फक्त सर्व रिक्षा चालकांना वार्षिक एक गणवेश, किमान एक गणवेश तरी तुम्ही कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून देण्यात यावे। जर तुम्ही एवढा गणवेशही देऊ शकत नाही तर मग कल्याणकारी मंडळाचा फायदा काय, असं प्रश्न आम्ही साहेबांना विचारले आणि याची नोंद ही साहेबांनी घेऊन घेतलेली आहे। पुढे ते परिवहन कार्यालयापर्यंत पाठवणार आहे। तर आमचा मुद्दा एकच आहे की आपण जर 800 रुपये भरत असेल तर आपल्याला किमान एक सवलत कोणती तर शासनातर्फे कल्याणकारी मंडळातर्फे मिळायला पाहिजे, ते वार्षिक मिळायला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून गणवेश, साधा गणवेश जरी द्यायचा असेल तरी पण गव्हर्नमेंट देऊ शकत नाही का, म्हणजे आपला पैसा फक्त 200 कोटी रुपये जमा होणार आहे। साहेबांनी सांगितले पुढे आम्ही याची दखल घेऊन पुढे मंत्री साहेबांना पाठवू आणि याचं हे करू म्हणून, आणि चांगला प्रतिसाद मिळाला। आमची मागणी जी होती एक ठोस प्रकारे मागणी आहे, चालकांच्या भविष्यासाठी, चालकांच्या उन्नतीसाठी, चालकांचा फायदा होण्यासाठी आम्ही हे रस्त्यावर उतरलेले। फक्त कल्याणकारीचं गाजर बघून आपण जर हे सभासद होत असेल तर आपल्याला येणाऱ्या भविष्यात याचा नुकसान होणार आहे। आपले 800 रुपये कष्टाचे 800 रुपये ते 800 रुपये वाया जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न 2 वर्षापासून करत आहे आणि महासंघाला यश मिळालेलं आहे। किमान 17,000 रिक्षा चालक सोलापुरात असताना देखील फक्त 199 सभासद झालेले आहे। हे महासंघाची उपलब्धी आहे। महासंघाने केलेले आव्हानाला प्रतिसाद म्हणून चालकांनी आम्हाला साथ दिलेली आहे। याचाच एक भाग म्हणून आज आम्ही साहेबांना पण सांगितले की यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत लोक चालक सभासद होणार नाही आणि ते बदलसाठी साहेब ही